नमस्कार मंडळी, मी अनिता अनुची सिंपल लाईफ या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. तर भरपूर दिवसापूर्वी तुम्हाला माहितीच आहे की आम्ही पुण्याला गेलो होतो. पुण्याहून आम्ही गेलो होतो तुलसीबागला. पुण्यामध्येच तुलसीबाग आहे, पण माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो पुण्याला. तिकडनंच आम्ही गेलो होतो तुलसीबागला. तुलसीबागमधून काय काय शॉपिंग केली याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवणार होते. तर तो ना काही कारणामुळे राहूनच जात होतं. म्हटलं चला आज ना मी तुमच्यासोबत शेअरच करते काय काय मी आणलं होतं तिथून. जास्त काही मी खरेदी केली नाही, कारण खूप खर्च झाला होता त्या महिन्यामध्ये. शिफ्टिंग झाली होती. इथे आल्यावर आम्हाला खूप असं रिकवर करायचं काम करावं लागलं. लाईट फिटिंग सगळी आम्हाला नवीन करावी लागली. सगळ्या गोष्टी आल्याच त्यामध्ये. आणि त्यामध्ये प्रवास पुण्याचा, त्यामुळे ना खूप खर्च झाला होता. आणि यांचं म्हणणं होतं की काही जास्त घेऊ नको, म्हणून मी जास्त काही घेतलं नाही. तर काय काय घेतलं ते मी तुम्हाला सांगते, पण तरीसुद्धा. तर सगळ्यात पहिले ना आपले नवऱ्यासोबत असले की हे घेऊ नको ते घेऊ नको, सगळ्याच बायकांसोबत होतं. पण ह्या वेळेस मी त्यांचं ऐकलं नाही. जे मला म्हणजे खरंच घ्यावं असं वाटत होतं मी ते घेतलंच. खूप मनसोक्त खरेदी केली होती. मी पहिल्यांदा खरेदी केली. आता काही जणांसाठी ना हे खूप छोटं असत, पण माझ्यासाठी ही पहिली खरेदी अशी आहे की मी खूप खरेदी केली. म्हणजे महागाच्या वस्तू मी पहिल्यांदा घेतल्या इतकाल्या. म्हणजे मंगळसूत्र ज्वेलरी वगैरेमध्ये मी पहिल्यांदा 500 400 500 अशा ज्वेलरीमध्ये घेतलं मी. नाहीतर याआधी मी इतका महागाचं घेतलं आहे. आपलं 100-150 या बजेटमध्येच मी घेत असते. तर काय काय खरेदी केलं मी पहिले तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिले ना हे मंगळसूत्र मी घेतलं होतं. व्हिक्टोरिया मंगळसूत्र याला म्हणतात. इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग चालू आहे. आणि याची प्राईस ना मी भरपूर जणीला विचारली होती. तर मला ना 999 999 799 असं 899 अशा प्राईसमध्येच मला सगळ्यांनी सांगितलं. अजून जास्त सांगितले, 1399 1499 असे पण सांगितले होते. म्हणजे पण ह्यामध्ये ना सगळ्यांची प्राईस वेगवेगळी असते. तर याची सुद्धा मला 799 प्राईस सांगितली होती. आणि याचं जे पेंडंट असतं ना, पेंडंट च्या क्वालिटीवर डिपेंड असतं प्राईस कमी जास्त. तर हे पण मला सिम्पलच आवडलं होतं, जास्त काही आवडलं नाही. अजून एक आवडलं होतं, पण ते ना 1399चं होतं. आणि ते खूप मोठं पण वाटत होतं, मग त्यामुळे मी ते कॅन्सल केलं आणि हेच घेतलं. मला हे जास्त आवडलं होतं. तर यासोबत काय झालं सांगते. 799च ते म्हणत होते, कमी करायला अजिबात तयार नव्हते. पण माझ्या बहिणीचा मुलगा माझ्यासाठी व्लॉग शूट करत होता त्या दुकानामध्ये. आणि जे तिथे दाखवणारे असतात ना ते विचारत होते त्याला की का बरं असं व्हिडिओ घेत आहे म्हणून. तर मग त्याने सांगितलं की माझी मावशी व्लॉगर आहे आणि तिच्यासाठी मी हा व्हिडिओ शूट करते. मग म्हणे कोण? तर म्हणे हीच जी मंगळसूत्र बघती ती. तर म्हटलं मग म्हणजे ते त्यांच्या मनात कुठेतरी काही आलं. मग त्यांनी पण मला विचारलं की किती सबस्क्रायबर झालेत, काय झालंय. मग मी जे ऑनेस्टली सबस्क्रायबर होते ना, माझे 260 होते तेव्हा, तेच सांगितलं मी त्यांना. तर त्यांना कुठेतरी वाटलं असेल. म्हणजे ते काही बोलले नाही मला की आमच्या दुकानाचं म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये वगैरे असं काही नाव वगैरे सांगाल का काय, तसं काही बोलले नाही. पण त्यांनी मला ना लगेच ताबडतोब 500 रुपयेची प्राईस सांगितली आणि मी घेतलं. 500 रुपये पण माझ्या मनाने महागच होते, पण म्हटलं आपलं कधी येणं होतंय कधी नाही. आणि मी त्यामध्ये ना इंस्टाग्रामवर पण 4-5 वेळेस ना विचारलं होतं की याची प्राईस किती, त्याची प्राईस किती, पण मला 500 रुपयेपर्यंत कोणीच सांगितलं नव्हतं. म्हटलं ठीक आहे, घेऊन टाका, आपल्याला भेटतं इथं 500 रुपयात. आणि असंच एक सेम मंगळसूत्र पण मी बघितलं होतं. सेम असं सेम नाही, म्हणजे फक्त असं पेंडंट होतं त्याला. आणि वरती काहीच नव्हतं आणि थोडंसं काहीतरी डिझाईनमध्ये लुकमध्ये चेंज होता. ते पण मला किती 999मध्ये सांगितलं होतं. 899मध्ये 899 का 999मध्ये मला कन्फ्युजन आहे, त्यामध्ये सांगितलं होतं. पण म्हटलं ठीक आहे, आता हेच घेऊ आपण म्हणून म्हटलं. कारण मला प्राईस अकॉर्डिंग हे 500च्या मानाने माझ्या हिशोबाने तर जास्त आहे ती प्राईस. पण ठीक आहे म्हटलं, कारण आपण 2-3 ठिकाणी बघितलं आणि प्राईस सगळीकडे जास्त आहे. इथे आपल्याला कमी भेटते तर घेऊन घ्या म्हटलं, तर असं झालं होतं. आणि हे त्यावरचे कानातले, हे असे कानातले आहे तिचे. तर कानातले आणि हे मंगळसूत्र असे दोन्ही सेम. तर आता आम्ही ना पहिल्या दिवशी गेलो तेव्हा ना जास्त काही म्हणजे हे मंगळसूत्र घेतलं. आणि ह्या डेली यूजसाठी मी बांगड्या घेतल्या होत्या. हे तुम्हाला असे दाखवून देते. तर हे 50-50 रुपयाचे जोडी होते. हे
ह्या 4चा सेट 50ला आणि हे 2चा सेट 50ला. डेली यूजसाठी आपण असं कुठे जातो ना तेव्हा. आणि हे गोट मी घेतले होते. हे पण याची क्वालिटी खूप छान आहे. 50 रुपयाला एक दिलं मला. सॉरी 30 रुपयाला 2 दिले होते हे. 30चे 2. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या काश्मीरी बांगड्या. आम्ही एवढं तालुक्याला राहतो तरीसुद्धा मला 200पर्यंत याची प्राईस सांगितली होती. एका ठिकाणी 250 सांगितलं होतं, पण मला तिथे फक्त आणि फक्त 100 रुपयाला पडलं. आणि याची ह्या सध्या बांगड्यांना खूप ट्रेंडिंग बांगड्या चालू आहे, तर म्हणून ना 100 रुपये भेटले आणि मी घेऊन घेतलं. तर ह्या पण मला खूप आवडल्या होत्या आणि घ्यायच्याच होत्या मला भरपूर दिवसापासून, पण प्राईस मला खूप जास्त सांगत होते आणि 100 रुपयात मला हे भेटल्या, मग मी घेऊन घेतल्या लगेच. आता आम्ही ना पहिल्या दिवशी गेलो तर एवढी सगळी खरेदी केली आणि अजून छोटे छोटे कानातले पण मी घेतले होते, पण एक जोड मी माझ्या बहिणीला दिला आणि एक जोड होता, पण कुठे पडला तो माहिती नाही आता. तर तो पण होता. आणि मी ना शॉर्ट कुर्त्या पण घेतल्या होत्या 2. एक म्हणजे दोन्ही पण मी वापरायला काढल्यात आणि 2 प्लाझो घेतल्या होत्या, त्या पण मी वापरायला काढून टाकल्यात, तर ते काही दाखवता येत नाही. आणि 150 रुपयाला शॉर्ट कुर्ती होत्या. आणि पॅन्ट मी 200ला घेतली, बहुतेक 200ला मी पॅन्ट घेतली प्लाझो. त्याची पण क्वालिटी खरंच खूप छान होती, म्हणजे एकदम छान असं जाडसर कॉटनमधून होत्या त्या. छान कापड होता त्याचा. तर पहिल्या दिवशी हे सगळं घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ना माझ्या बहिणीने एक जीन्स घेतली होती, तर ती थोडीशी टाईट झाली होती म्हणून ती चेंज करायला आम्ही गेलो होतो. नाही तर दुसऱ्या दिवशी आमचा जायचा अजिबात प्लॅन नव्हता, कारण त्या दिवशी आम्हाला यायचं होतं रिटर्न संभाजीनगरला. आणि त्यामध्ये मग आम्ही गेलो होतो 2-3ला गेलो. आणि तुलसीबागला गेल्यावर मग माहितीच आहे सगळ्यांना किती उशीर होतो, त्यामुळे ना मग तिथे गेल्यावर आम्ही पहिले पॅन्ट चेंज करून घेतले आणि येता येतच ना आम्ही एका शॉपमध्ये गेलो बांगड्यांच्या. तर तिथे मला एक बांगड्या आवडल्या आणि ह्या ह्या बांगड्या मी तिथून घेतल्या. ह्या बांगड्या नव्हत्या आवडल्या मला, ह्या ऑप्शन म्हणून मी नंतर घेतल्या. तर पहिल्या ज्या आवडल्या होत्या त्या वेगळ्या होत्या, पण त्यामध्ये माझी हाताची साईज नव्हती भेटत. त्यांनी खूप शोधलं पण नाही भेटली आणि तिथे पण आम्ही इतकी घिसघिस घातली, पण त्या प्राईसमध्ये ते सोडायला तयारच नव्हत्या. सोडल्या इकडून तिकडून, म्हणजे मी त्यांच्या प्राईसमध्ये राजी झाले होते. त्या बहुतेक 450ला देत होते त्या, पण त्या मी 450ला पण राजी झाले, पण त्यामध्ये माझ्या हाताची साईजच भेटली नाही. आम्ही 2-3 दुकानं शोधून परत त्याच दुकानामध्ये गेलो आणि दुसरीकडे ना 600-700 अशा प्राईस आम्हाला सांगितल्या आणि 2-3 ठिकाणी तर आम्हाला 200 सांगितल्या, पण त्याची क्वालिटी ना एकदम चीप होती, म्हणजे असं वेगळंच होतं त्या बांगड्या. तर मग त्या नको म्हटलं. आणि म्हणजे एक आपलं मन असतं, हां हे ना 400च्या मानानं ह्या बांगड्या आहेत तशा आणि ह्या 200च्या मानानं त्या बांगड्या नाही आहे तशा, जशा आपल्याला पाहिजे तशा. आपण घेऊन तर घेतोय 200 रुपये देऊन, पण मग ती क्वालिटी आपल्याला 200 रुपयात भेटणार नाही, म्हणून ना आम्ही परत गेलो आणि त्या शॉपमध्ये त्या बांगड्या घ्यायला राजी झालो, पण त्या बांगड्यामध्ये माझी साईजच भेटली नाही हाताची. मग परत 2-3 बांगड्या मी शोधल्या आणि त्यामध्ये मग मला ह्या बांगड्या आवडल्या फायनली. आणि ह्या 300 रुपयाच्या बांगड्या दिल्या 350 रुपयाच्या. तर यावरती ना आणि यामध्ये पण यांची ना घिसघिस चालू होती की घेऊ नको घेऊ नको, आणि मी घेतल्या. तर ह्या अशा बांगड्या घेतल्या आणि ह्या 350च्या यावरती ना हत्ती असे आणि मिनारचं काम आहे. तर ह्या बांगड्या मी घेतल्या आणि माझ्याकडे ना मी असे मॅचिंग वगैरे बांगड्या घालत नाही, पण घातल्यास तर हिरव्या बांगड्या घालते साड्यांवरती. मला हिरव्याच बांगड्या आवडते जास्त सहसा करून. मी कोणाच्या लग्नात पण गेले नाही हिरव्याच बांगड्या भरते. मला आत्या म्हणते की तू दुसऱ्या बांगड्या भर कलरच्या, काय ते हिरव्याच भरती, पण मला हिरव्याच बांगड्या आवडते आणि मी हिरव्याच बांगड्या भरते. आणि आता लग्न कार्यात जायचं म्हटल्यावर नुसतं हिरव्या प्लेन बांगड्या तर मी घालत नाही. आणि ते गोट होते पुणे मोठे मोठे, पण ते मला अजिबात आवडत नाही. मोठे मोठे दिसतात ते, माझे हात बारीक दिसतं आणि ते मोठे मोठे. तर मग हे मी त्यामध्ये घालायला घेतले आणि ह्या बांगड्यामध्ये त्या बांगड्या घातल्या तर कोणत्याही साड्याला छान लुक येतो आणि त्या साडीचं पण लुक चेंज तर होतो, पण हात पण खूप सुंदर दिसतं. बांगड्याची दुसऱ्या मॅचिंग बांगड्या घालायची पण गरज पडत नाही, म्हणून मी ह्या बांगड्या घेतल्या. तर अशी काही खरेदी मी केली होती तुलसीबागमध्ये. तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.